सर्वांना जय येशू माझ्या भावांनो. तर आज आपण दान धर्म कसा करावा ते आज आपण या वचनामध्ये पाहणार आहेत. तर आपण जेव्हा सभास्थानामध्ये, चर्चला जातो, मंदिरमध्ये जातो आणि आपण बसतो, तेव्हा आपण जी दानार्पणाची वेळ येते, तिथे आपण दान कसे करतो आणि ती दान करताना कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या हे आज आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल माझ्या भावांनो, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर माझ्या भावांनो, आपल्याला दान कसं करायचं आणि त्या गोष्टी ज्या आपल्या मनामध्ये कुरकूर आणि जे काय आहे ते आज आपण विशेष पाहणार आहेत. तर आपण वचनाला सुरुवात करू. तर मत्तई याचा 6वा अध्याय पहा इथे. इथे दान धर्म कसा करावा ते आपण वचनानुसार पाहणार आहे. तर इथे पहा इकडे मत्तई याचा 6वा अध्याय पहा इथे. दान धर्म कसा करावा. तुम्ही आपले न्यायीपण माणसाच्या समोर आपण त्यांच्या पाहण्यात यावे म्हणून करू नये याविषयी जपा. नाहीतर तुमचा बाप जो आकाशात आहे त्याच्यापाशी तुम्हाला काही प्रतिफळ असणार नाही. पहा इथे. नंतर पुढे पहा इथे काय. म्हणून जेव्हा तू दान धर्म करतोस तेव्हा जसे ढोंगी करतात, म्हणजे माणसाकडून आपल्याला गौरव मिळावे म्हणून सभास्थानामध्ये आणि रस्त्यामध्ये आपल्या पुढे कर्णा वाजवत, तसे तू आपल्या पुढे कर्णा वाजवू नको. पहा, मी तुम्हाला खचित सांगतो की त्यांना आपले प्रतिफळ मिळाले आहे. पहा, आपण जेव्हा दान धर्म करतो, आपल्याला आपण असे आपण लोकांना दिसण्यात यावे म्हणून आपण असे दान धर्म करायचे नाही, तर तो गुप्तात करायचा आहे, तो गपचूप करायचा आहे. आणि दान दान धर्म करताना जेव्हा आपण दान करतो तेव्हा आपल्या मनामध्ये काही कुरकुर असायला नको, अन्यथा ते दान देवाला मान्य होणार नाही. भले कमी का होईना, पण तुझ्या मनामध्ये असं दान करतोस तेव्हा तुझ्या मनामध्ये अशी कुरकुर नाही पाहिजे. आणि आपण एवढे केले तेवढे केले हे आपल्याला करणं वाजत, म्हणजे लोकांना सांगायचे नाही. आपल्या शेजाऱ्याला सांगायचे नाही की मी एवढे दान करतो, मी तेवढे दान करतो. तुला जसं वाटेल तसं तू दान कर, असं आपल्याला हे वचन सांगत आहे. आपण दान करतो ते दुसऱ्याला सांगायचे नाही, ते गुप्तात करायचे आहे. तर नंतर पुढे इथे पहा इथे. पण तू जेव्हा दान धर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये, यासाठी की तुझा दान धर्म गुप्तात व्हावा. मग तुझा बाप जो गुप्तात पाहतो तो तुला प्रतिफळ देईल. पहा, आपल्याला दान धर्म करताना हे आपल्या गुप्तपणे करायचे आहे, ते दुसऱ्याला सांगायचं नाही किंवा दाखवायचं नाही. असं हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. भले कमी काय होईना, तुझ्या आपल्या मनाला टोचणी पण नाही पाहिजे की मी एवढे दिले, असं पण नाही व्हायला पाहिजे. आपण जेव्हा दान करतो तो किती करतो तो तुझ्यावर आहे, तुमच्यावरती आहे. आणि करताना आपल्या मनामध्ये संकोच काही नाही राहिला पाहिजे. आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या मनाप्रमाणे द्यायचे हे दान धर्म. तर हे आपल्याला जसं हे प्रभूंनी सांगितलेले आहे, हे आपल्या गोष्टी, हे जी वचनं आहेत ती लक्षात ठेवावी. आणि जेव्हा आपण सभास्थानामध्ये बसतो, जेव्हा दानार्पणाची जी येते आपल्या जवळ, तेव्हा असं गुप्तात काढून असे द्यायचे आहे. हातात असे धरून दुसऱ्याला दाखवायचे पण आहे, गुप्तपणे ठेवायचे आहे. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि जेव्हा तुम्ही दान धर्म करताना, जेव्हा तुम्ही दान करता तेव्हा तुमच्या मनामध्ये काही कुरकुर असायला नाही पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला सांगायचे नाही दुसऱ्याला की मी एवढं करतो, तेवढं करतो. जेव्हा आपण एखाद्याला मदत करावी वाटत असेल, तर मदत पण करायला संकोच करू नका. आपण दुसऱ्याला, एखाद्याला आपल्या रस्त्यात कोणी भेटला वगैरे, तर त्याला वाटलं तर
त्याला पण देऊ शकता आणि ते दिलेलं ते कुणाला सांगायचे नाही. हे फार महत्त्वाचं आहे. आपण दान वेगवेगळ्या पद्धतीमध्ये करतो. तर ते करतो तेव्हा ते दुसऱ्याला सांगायचे नाही. तर माझ्या भावांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर माझ्या भावांनो सर्वांना जय शिव.